सुस्वागतम मित्रांनो. तर आजच्या भागामध्ये आता इकडं जो आर्यन आहे, आर्यनला खूपच राग येतो त्या आत्याबाईचा. तो म्हणतो की तुम्ही तोंड गच्च ठेवा, कारण की माझ्या मंजूला जर काही झालं ना तर खूप अवघड होईल. तर आत्याबाई म्हणतात की तुला कोणी गाडीचे ब्रेक फेल करायला सांगितले होते? माझ्या जर मेजरला काही झालं ना तर बघ मी काय करेल, असं आत्याबाई म्हणत असते. तर आता तो म्हणतो की काय करतं, तुला काही म्हातारडे राहिले काय जगामध्ये? कितकं पण म्हातारडे ना, काय तुला या म्हाताऱ्याचं पडलं ग? आणि माझ्या इथं मंजूचं मला पडलं आहे, असं म्हणत असतो. तर आत्याबाई म्हणतात तुला नाही कळणार काही, असं म्हणते. आणि आता लगेच तो म्हणतो की हो मला काहीच नाही कळणार. आणि इकडे आता लगेच ते गाडीची हॉर्न वाजतात म्हणून आर्यन गॅलरीमध्ये येऊन बघतो. तर आता गॅलरीमध्ये बघितल्यावर त्याला दिसतं तिथे समोर त्याच्या तिथे मंजू आणि सत्यन ते आलेले आहेत. हे बघून त्याला आश्चर्याचा धक्का बसतो, कारण त्याला तो म्हणतोय काका तर जायला पाहिजे होते, यांच्या गाडीचा ब्रेक फेल केला मी, तरीही कसं काय वाचले असेल, असं तो म्हणत असतो. आणि आता लगेच तो म्हणतो की आता काहीतरी करावं लागेल. आता इकडं सत्या आणि मंजू घरात येतात, दोघे पण ते काका आणि मंजू. आणि ते आता सगळेजण तिथे आवरावर करतात. मंजू आणि सत्या म्हणतात की आता आर्यनची माझ्या बघ, त्याचा चेहरा बघितला कसा झाला आहे, मला नक्कीच माहिती आहे सगळं आर्यनचाच काय प्लॅन आहे, असं म्हणत असते. आणि आता लगेच सगळेजण ते जेवायला खाली बसतात. सगळेजण जेवायला बोलवतात. तर आता महामाया मम्मी साहेब म्हणतात की चला काका आले का जेवायला तुम्ही? तर काका म्हणतात की हो आलोय मी, बसा चला. तर आता तिथं काका येतात, जेवायला बसतात. तर लगेच जो आर्यन आहे तो इकडे तिकडे बघत असतो, तो घाबरलेला असतो. तर आता ते काका विचारतात काय रे, काय झालंय तुला आर्यन, असं म्हणत असतो. तर आता लगेच जो सत्य आहे तो आता ते काका असं बोलत असतात आणि आर्यन घाबरून जातो. तर इकडे आता जे आत्याबाई आहे ते आता त्या मेजरला प्रपोज करण्यासाठी ती टेरेसवरती गेलेले असतात. सगळे आवरावर करून ठेवलेले असते. आणि इकडं जे मेजर आहेत ते त्यांच्या त्या आर्यनच्या रूममध्ये येतात नेमकं. आणि आर्यनच्या रूममध्ये आल्यावरती गपचूप येतात आणि ते उचकपाचक करत असतात आणि त्याचा मोबाईल बघत असतात. तेवढ्यात आत्याबाई मागून दरवाजा उघडून बघते. तर चला बघूया आता पुढील भागात नक्की काय ट्विस्ट असणार आहे. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.